महाराज नमस्ते. नमस्कार. रामकृष्ण हरी. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात. हो. या निवडणुकांचं महत्त्व काय असतं? जिल्हा परिषदेचा जो सदस्य असतो तो मिनी आमदार असतो. म्हणजे जसं तालुक्याच्या आमदाराला महत्त्व असतं तसंच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेचा जो सदस्य असतो त्याला तो महत्त्व असतं. म्हणजे त्याने जर ठरवलं तर तो 30, 35, 40 कोटी रुपयाचा निधी आणू शकतो आणि त्या जिल्हा परिषदेच्या गणाचा विकास करू शकतो. असं त्या जिल्हा परिषदेचा सदस्याला महत्त्व आहे. सध्या तुम्ही बेल्ले या ठिकाणी वास्तव्य करताय. राजुरी बेल्ले गटाकडून कोणते उमेदवार उभे राहतील आणि कोणकोणत्या पक्षातून उमेदवार कोणकोणते असतील? सगळ्यात पहिल्यांदा आता पक्षातून अजून काही डिक्लेअर झाले नाही, परंतु 3 नावाची सध्या चर्चा आहे. एक स्मिताताई कनसेंचं नाव आहे, दुसरं स्नेहलताई शेळकेंचं नाव आहे आणि तिसरं जे आहे ते सुप्रियाताई जयसिंग आवटी यांचं नाव आहे. अशी 3 नावं सध्या आता आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहेत. आता या तिन्हींपैकी नेमका जोर कोणाचा आहे? सगळ्यात पहिल्यांदा आता कसं आहे माहिती आहे, आता जर काही गोष्टी सांगायची म्हणल्या तर आपल्याला त्या सांगणं म्हणजे फार कठीण आहे. कारण अजून बरंचसं काही मैदानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडामोडी घडणार आहे. सध्या तरी आता स्मिताताई कनसे आहेत, स्नेहलताई शेळके आहेत, ह्या 2 नावांची सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे आणि लोकांचा असा कल आहे की ह्या 2च याच्यामध्ये लढत होईल आणि ती चांगल्या पद्धतीने लढत होईल असं लोक म्हणतात. पण याच्यामध्ये अजूनही तिसरा उमेदवार मध्ये येऊन सहभागी होऊन त्याच्यामध्ये सुद्धा तो लढत देऊ शकतो. शेवटी निवडणुकीमध्ये काही पण घडू शकतं. जनतेचा कल कोणा संगे राहील? जनतेने सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, लोकशाही जर बळकट करायची असेल, आपण भारत देशामध्ये राहतो, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला प्राधान्य दिले. तर लोकशाहीमध्ये तुमचा धर्म असेल, तुमचे जातीवाद असेल, सहानुभूतीची लाट असेल की ह्या गोष्टींचं दुर्लक्ष करून की तो उमेदवार किती काम करू शकतो, त्याने पाठीमागं कसं काम केलेलं आहे, त्याला लोकांची समाजाची सेवेची तळमळ त्याच्यामध्ये आहे का, त्याचा अजेंडा काय असणार आहे, निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्याला काय त्याच्यामधलं समजतं न समजतं, ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांनी विचार केला पाहिजे. फक्त वाहवत जाऊन ठीक आहे मग ह्या पक्षाचा त्या गटाचा ह्याचा विचार नाही केला पाहिजे लोकांनी. तो उमेदवार जो आहे ना त्याला तळमळ असली पाहिजे समाजाची सेवा करण्याची. अशा उमेदवाराला तुम्ही जिल्हा परिषदेला पाठवणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकांच्या समस्या काय काय आहे नेमकी? तर लोकांच्या समस्या म्हणजे कसं असतं की लोकांचा पाण्याचा प्रश्न असतो. उन्हाळ्यामध्ये फार बिकट परिस्थिती असते, पाण्याचा प्रश्न सुटला नाही पठारभागच्या लोकांचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता एज्युकेशनचा प्रश्न, समस्या एज्युकेशनचं आहे. आता पोरं तुम्हाला सांगतो सकाळी कॉलेजला जातात, त्यांना बसेस नसतात. सोमवारच्या दिवशी तुम्हाला सांगतो एसटी जे आहे ती एसटी बाहेरून जाते, लोक रस्त्यावरती उभे असतात. लोकप्रतिनिधींचं त्या गोष्टीकडे लक्ष नाही. लोकांना 2-2, 3-3 तास त्या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी उभे असतात, आपली वडीलधारी माणसं उभी असतात. सोमवारच्या दिवशी त्यांना गाड्या भेटत नाही. राजुरीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो बसेस थांबत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे आता प्रश्न म्हणजे असं आहे की बिबट्या, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या शेतामध्ये याच्यामध्ये नेमकी लोकप्रतिनिधी याच्यावरती काय त्यांच्या उपाययोजना चाललेल्या आहेत आणि परंतु लोकांचं प्रश्न लोकांना रिझल्ट पाहिजे, तो रिझल्ट मात्र नाही. आज आपल्याला पाणी भरायला जायचं शेतामध्ये भीती वाटते, रात्रीचं जाऊ शकत नाही. शाळेमध्ये पोरं जातात, अक्षरशः म्हणजे लोकांच्या जीव मुठीमध्ये आलेले आहे. याच्यावरती काहीतरी निघलं पाहिजे ना. तुम्ही रातीमध्ये जर सरकार बदलता, रातीमध्ये जर काही गोष्टी तुमच्या घडतात, हजारोच्या कोट्यावधीच्या फायली तुम्ही मंत्रालयामध्ये जाळून टाकतात, एका रात्रीमध्ये घटना घडतात. मग ह्या प्रश्न का सुटत नाही तुम्हाला? सर्वसामान्यांचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला सुटत नाही का? आज बिबट्याच्या प्रश्नामुळे लोक हवालदिल झालेले आहेत. लोकांच्या तुम्हाला सांगतो पोटचे गोळे त्यांच्यापासून दूर झालेले आहेत. नेमकं काय कारण काय याच्यामध्ये? हे सगळ्यात तुम्हाला सांगतो लोकप्रतिनिधींचा अपयश आहे. एवढे मोठे तुम्ही राज्यामध्ये स्वतःला नेते समजून घेता, एवढं तुम्ही स्वतःला ग्रेट समजता, एवढं तुमचं सरकार, एवढी पॉवर तुम्ही म्हणता, जगामध्ये तुमचा डंका आहे म्हणता, पण लोकांचे प्राण का वाचू शकत नाही? गरिबांचे प्राण चाललेले बिबट्याच्या याच्यामध्ये. आज लोकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जीव मुठीमध्ये घेऊन राहण्याची वेळ आलेली आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये अशा पद्धतीचं सर्वसामान्य लोकांना वाऱ्यावरती सोडून दिलं जाते. शेतकऱ्यांचे बिकट प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे. फक्त तुम्हाला सांगतो राजकीय मंडळी स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी काही गोष्टी असेल तर एकत्र येतात, परंतु सर्वसामान्य लोकांच्या काही गोष्टी जर असेल तर हे एकत्र येत नाही. तुम्हाला सांगतो
यांना लोकांच्या गरिबांच्या डोळ्यातील वाहणारे अश्रू मात्र दिसत नाही. हे येणार फक्त राजकारण करणार आणि निघून जाणार. त्यामुळे जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून आपला उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून देणं गरजेचं आहे. या सगळ्या ज्या काही सहानुभूतीच्या लाट्या असेल काय असेल अजिबात नाही. उमेदवार चांगला असेल, त्याला समाजाची सेवा करण्याची त्याच्या मनामध्ये दुर्दम इच्छाशक्ती असेल अशा उमेदवाराचा विचार करावा. हवा कुणाची आहे सध्या? हवा आता तुम्हाला सांगतो, जो काम करेल, जो लोकांच्या समोर जाईल, लोकांच्या समोर गेल्यानंतर तो सांगेल लोकांना की मला काय करायचं तुमच्यासाठी, त्याची तळमळ, त्याची हवा राहणार आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आपण वेळ दिला आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, शिवनेरी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझं मत व्यक्त करण्याची आपण संधी दिली. त्याबद्दल राहुल कडलक साहेब, मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.